नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पंढरपूरमधील भूमी अभिलेख उपविभागीय कार्यालयामध्ये आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं हलगीनाथ आंदोलन केलंय. एका अपंग शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही केली जात नसल्यामुळं त्यांनी हे आंदोलन पुकारल्याचं त्यांनी सांगितलंय. आपण जाणून घेऊया वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून नेमका हा प्रकार काय आहे, आंदोलन करायची वेळ त्यांच्यावर का आली. आम्ही गेल्या 8 दिवसाखाली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमचे शहराचे शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं होतं. मौजे नेपतगावचे रहिवासी बाळू भगवान हेगडकर हे दिव्यांग आहेत, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये त्यांचा एकत्रीकरणाचा जो जमिनीचा प्रश्न आहे, मोजणीचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी गेली 4-5 वर्ष झालं ते इथे हेलपाटे घालतात. घरातलं घर काम सोडायचं, शेती सोडायची, शरीराला नीट उभा राहता येत नाही, बसता येत नाही. परंतु हे जे सरकार आहे, या सरकारच्या वरचंही सरकार झालं. हे अधिकारी, तुमचं प्रांत कार्यालय असू द्या, तुमचं तहसील कार्यालय असू द्या, नाहीतर भूमी अभिलेख कार्यालय असू द्या, नाहीतर कुठलेही कार्यालय असू द्या, त्या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय दिला जात नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास झाला म्हणतात. अरे विकास नेमका कुणाचा झाला? तुमचा झाला का सामान्य जनतेचा झाला? त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या. या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाखो लोक या ठिकाणी येऊन इथे हेलपाटे घालतात. मग या ठिकाणी जबाब कोणाला विचारायचा? आणि आम्ही उन्हात उभा राहिलेलो असताना इथल्या ज्या अधिकारी मॅडम आहेत त्या आम्हाला इथं बघताच इथून निघून गेल्या. अरे हे लोकशाही का हुकुमशाही? अरे नेमकं गरिबांनी जगावं का मरावं हा गरिबांच्या समोरचा प्रश्न आहे. आमच्या सर्वसामान्याच्या त्या ठिकाणी टॅक्स रूपाने या ठिकाणी ऑफिस चालतं, ह्यांच्या पगाऱ्या चालतात, ह्यांच्या गाड्या फिरतात, आणि या ठिकाणी आम्हाला येतात. तुमच्या दारामध्ये बसलेलो असताना, आम्ही रितसर आंदोलनाचं पत्र दिलं असताना त्या ठिकाणी तुम्ही इथं वाजवताच कसं हा प्रश्न विचारतात. हे अरे ही लोकशाही आणली आणि आज तुम्ही अधिकार पदावर आहे म्हणून बोलता. उद्या जर एकदा हुकुमशाही या देशामध्ये आली तर तुमच्या लेकराला, बाळाला, नातूला, पंतूला त्या ठिकाणी कोणीच न्याय देऊ शकणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, या ठिकाणी अशा अनेक व्यक्तीला या ठिकाणी हेलपाटे घालावे लागतात. आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही याहीपेक्षा या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी मी बोलतो. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राजू शिंदे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की त्यांची नेमकी भूमिका काय आहे. जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय. मी राजू शिंदे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर अध्यक्ष, तसेच आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा कट्टर समर्थक. आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन दिले होते की बाळू हेगडकर अपंग आहेत, त्यांची मोजणी करावी म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या लेटर पॅडवर निवेदन दिले होते. 8 दिवसात मोजणी नाही केली तर आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत. परंतु इथून भूमी लेखन अभिलेखन कार्यालयामध्ये ते जे अधिकारी आहेत त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही, म्हणून आज आम्ही हलगीनाथ आंदोलन केले आहे. तरी इथून पुढे आमची मागणी जर मान्य नाही झाली तर इथून आम्ही उग्र आंदोलन करणार याची नोंद घ्यावी. आज पाहतो आपण ग्रामीण भागातून माणसं येतात, त्यांची शेतीची कामं, मोजणी म्हणा, उतारा म्हणा, काढायला म्हणून येतात, परंतु इथील कर्मचारी एक जागेवर हजर नसतात, हेलपाटे मारायला लावतात. आज परिस्थिती अशी निर्माण झाली, रानात पिकलं तर त्यांना भाव मिळत नाही. आज बघतोय साखरेची काय अवस्था झाली, 90 रुपये 80 घरात साखर गेली. शेतकऱ्यांनी पिकून साखर कारखान्यात घातली, ते साखर कारखाने मोठे झाले, पण शेतकरी मोठे होऊ नाही. ते प्रशासनाला विनंती आहे, जर आमची मागणी मान्य नाही झाली तर ही मागणी आमची नाही मान्य झाली, इथून पुढे आम्ही उग्र आंदोलन करणं याची नोंद घ्यावी. ज्या अपंग शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोजणीसाठी हे आंदोलन आहे, ते शेतकरी माझ्यासोबत आहेत. काय सांगाल? बाळू भगवान हेगडकर, मी राहणार नेपतगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथला रहिवासी असून 4 वर्षे झाली ह्यांच्या मागणी सुना म्या परवानगी काढाय पाहिजे केले, पैसे भरले, माझी काय मागणी पूर्ण झालेली नाही. मी इथं आलो की मला दुसरं काम आहे, माझं ही झालंय ते झालंय, अशा हिशोबात ह्यांनी टाळाटाळ केली. मी काय करायला लागल ही माझं मी सुद्धा विचार करतोय आता. म्हणूनसाठी मी आंदोलन ठेवलं होतं की ज्यामुळे मी मेलो तर चालेल, पण मागली तर माणसं सुखी राहावी, माझ्या घरची लोक सुखी राहिली पाहिजे असं मला वाटतंय.
4 वर्षापासून संबंधित शेतकरी मोजणीची मागणी करत आहे, पण मोजणीसाठी टाळाटाळ केली जाते. याच्या पाठीमागं नेमकं कारण काय आहे याचा शोध घेणं सुद्धा आता गरजेचं बनलंय. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.